बदलापुरात अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचलेले आहेत। काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे। बदलापूर पश्चिम शाश्वत पार्क या ठिकाणी एक वृद्ध महिला जवळपास 60-65 वय तिचं होतं। दार उघडत नव्हती आणि थेट आजूबाजूच्या लोकांनी आणि कुटुंबियांनी पाचारण केलं ते म्हणजे अग्निशमन दलाला। अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर कॉल पडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं। पोलिसांना पाचारण केल्यानंतर खरं तर दार उघडल्यानंतर सदर वृद्ध महिला जी आहे तिला पॅरालिसिस झटका आला असल्याचं प्रथमदर्शनी जे आहे ते निदर्शनास आलं। अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ पोहोचले। त्यांनी हॉस्पिटलमध्ये म्हणजे नेण्यासाठी वेळेत दार उघडला। खरं तर त्याचे पती सुद्धा त्यावेळी तिथे होते, पण नेमकं संपूर्ण प्रकरण काय झालेलं आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत तेच अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो बदलापूर पश्चिम परिसरातून घडलेला आपण बघतोय आणि एकंदरीत हेच ते कर्मचारी आहेत ज्यांनी त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचवलेले आपल्याला पाहायला मिळाले। नेमकं काय प्रकार संपूर्ण घडलेला आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत। अग्निशमन दलाचे कर्मचारी आपल्या सोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात। अर्थात एक कॉल आला होता आणि त्या कॉल नंतर खरं तर तुम्ही प्रयत्न केले, काय नेमका संपूर्ण प्रकार? आम्हाला आधी कॉल आलेला की बोलतो डोर उघडायचा आहे, तर आम्ही त्यांना बोललो आधी पोलिसांना कॉल करा, मग आम्ही आलो। आमच्या आधी पोलीस आले, आम्ही पण गेलो तिथं आणि लॉक उघडला आणि आत गेल्यावर ती म्हातारी 60-65 वर्षाची होती, ती त्यांना झटका आलेला, डोळे उघडे होते। मग आम्ही त्यांना लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि तिला खाली उतरून धन्वंतरी हॉस्पिटलला रवाना केलं। अर्थात साधारण कोण म्हणजे कुटुंबीय होते तिथे का काय? किती वेळापासून हे सगळं सुरू होतं? ते त्यांचे मिस्टर कुठं बाहेर गेलेले आणि त्यांच्या मुली पण आल्या, तर ते दार उघडत नाही म्हणून आम्हाला कॉल केला। आम्ही गेलो आणि दार उघडलं आणि त्यांना आत जाऊन बघितलं। मग त्यांना पॅरालिसचा झटका असा आलेला वाटलं म्हणून ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि त्यांना खाली उतरून ॲम्ब्युलन्समध्ये बसून। अर्थात काय बऱ्याच घटना अशा घडत असतात आणि काय सांगाल एक आवाहन त्याचं? हे कसं असतं, घरात कोणी नसलं तर नेमकं डोर बंद नाही करायला पाहिजे, किंवा काही शेजाऱ्याला चाबी द्यायला पाहिजे, किंवा आपण तरी म्हातारा माणूस आहे तर शेजाऱ्याला सांगायचं की बाबा यांचं लक्ष ठेवा किंवा चाबी ठेवा, जेणेकरून काही जीवितहानी होऊ शकत नाही किंवा काही होऊ शकत नाही। ही घटना ज्यावेळी झाली तेव्हा आपल्याला कोणी पाचारण? आम्हाला त्यांच्या मिस्टरनीच कॉल केला, तुम्ही आलोय तर ते दार उघडत नाही म्हणून तुम्ही या। आम्ही त्यांना बोललो पोलिसांना पण कॉल करा, ते पण आले, आम्ही पण गेलो आणि आम्ही दार उघडलो। साधारण किती वेळ ते दार उघडण्याचा प्रयत्न केला? आम्हाला कॉल आल्याच आम्ही लगेच गेलो आणि त्यांना सांगितलं, पोलिसांना पण कॉल, ते पण लगेच आले आणि 10 ते 20 मिनिटात आम्ही ते काम केलं। आता प्रकृती कशी आहे? आता प्रकृती म्हणजे चिंताजनक नाहीये, त्यांची व्यवस्थित आहे। धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात। तर अग्निशमन दलाची ही तत्परता, समयसूचकता आणि त्यानंतर या वृद्ध महिलेच्या लगेचच नजीक पोहोचल्यानंतर आपण बघितलं तर यामुळे या वृद्ध महिलेचे प्राण वाचलेले आहेत। लगेचच हॉस्पिटलमध्ये नजीकच्या त्यांना दाखल करण्यात आलं, योग्य उपचार त्यांना मिळालेले आहेत आणि सध्याची प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीनुसार एकंदरीत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। आपण बघत असाल सध्या पाऊस सुरू आहे आणि बऱ्याचदा म्हणजे आज आपण घरी सुरक्षित आहोत ते या अग्निशमन दल, नगर परिषद प्रशासनाने, पोलीस प्रशासनामुळे, कारण की रात्रभर अग्निशमन दलाचे कर्मचारी, नगर परिषद प्रशासनाचे तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बदलापूर शहराच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। कुठेही पाणी भरू नये यासाठी सतत म्हणजे 24 तास अग्निशमन दलाची टीम जी आहे ती सज्ज आहे। फक्त उल्हास नदी नाही तर बदलापूर पूर्व पश्चिम अशा अनेक परिसरामध्ये। काही वेळापूर्वी गौरी हॉल नजीक सुद्धा एक कॉल होता, रस्ता खचला होता, त्या ठिकाणी सुद्धा अग्निशमन दलाची टीम लगेचच दाखल झालेली होती आणि आता सुद्धा या महिलेच्या कुटुंबियांनी कॉल केल्यानंतर वेळीच तिथे पोहोचल्यानंतर या वृद्ध महिलेचा प्राण वाचवण्यामध्ये सदर आता अग्निशमन दलाला सुद्धा यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।